गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। रक्षाबंधन आणि भद्राकाळ प्रत्येकालाच प्रश्न पडलाय। तर रक्षाबंधन असलं की भद्राकाळ हा असतोच। मग भद्राकाळात आपल्या भावाला राखी बांधली पाहिजे का? भद्राकाळ म्हणजे काय? भद्रा कोण होती? आणि आपल्या भावाला राखी बांधताना 3 गाठीच का बांधायच्या आहे? तर या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला छान माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल। आणि हो, अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो। यावेळेसची रक्षाबंधन आहे 19 ऑगस्ट 2024 ला। रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे। तर त्या बाबतीत जो गोंधळ आहे तेच मी आज तुम्हाला सांगते। रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण असतो। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचं वचन तिला देत असतो। तर संपूर्ण भारतामध्ये रक्षाबंधन हा सण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। यावर्षी 19 ऑगस्टला काही विशेष योग आहे। तर बघा, भद्राकाळ कधी आहे? भद्राकाळ हा 18 ऑगस्टला रात्री 2:21 सुरू होणार, तर तो 19 ऑगस्टला दुपारी 1:24 असणार आहे। तर काहींकडे भद्राकाळचा मुहूर्त असा दिलेला आहे की तो 19 ऑगस्टला सकाळी 5:32 सुरू होईल ते दुपारी 1:31 असणार आहे। आता दोन्ही मुहूर्त असे आहे जे मी तुम्हाला सांगितले। तर आपल्याला एकंदर आपल्या भावाला राखी ही 1:30 वाजेच्या नंतरच बांधायची आहे, कारण की 1:30 वाजता भद्राकाळ संपून जातो। रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावाला राखी आपल्याला 1:30 वाजेच्या नंतरच बांधायची आहे। आता काय आहे हा भद्राकाळ? बघा, पंचांगाची वार, तिथी, नक्षत्र, योग आणि कर्ण अशी 5 अंगे आहेत। या अंगाच्या पंचांगात कालगणनेसाठी विचार करण्यात येतो। त्याचबरोबर जयंती, सण, उत्सव, पुण्यतिथीचा बोध पंचांगातून होत असतो। याच 5 अंगाशी करण आणि भद्रकाळाशी संबंध आहे। करण 11 असतात, त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण। ज्या दिवशी विष्टीकरण असतो त्या दिवशी हा भद्राकाळ असतो। आता कोण आहे ही भद्रा? तर बघा, भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे मानले जाते। तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेला आहे। धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण होती। भद्रा देखील शनिदेवाप्रमाणेच शीघ्रकुपी, विघ्नसंतोषी होती। बालपणापासूनच ती ऋषीमुनींच्या दैवी धार्मिक कार्यात, उपासनेत विघ्न आणत असे। सूर्यदेवांनी ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली। त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजून सांगितले आणि विष्टीकरणात तिला स्थान दिले। म्हणून भद्रकाळात केलेले कार्य शुभ फल देत नाही, म्हणजे भद्रा ही प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये विघ्न टाकत असते। म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल। भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता आहे। आता आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते। भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही। यामागे एक पौराणिक समज असा आहे की भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे। भद्राच्या स्वभावामुळे देवांशी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला। तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिला विष्टीकरणामध्ये स्थान दिले। तर बघा, आता हे झालं आहे भद्रकाळाबद्दल। आणि राखी कधी बांधायची याबद्दल तुम्हाला आता माहिती मिळालीच असेल। राखी ही आपल्याला 1:30 वाजेच्या नंतरच बांधायची आहे, तर संध्याकाळी 6:30 पर्यंत। बघा, आता राखी बांधताना आपल्या भावाला राखीच्या 3 गाठीच का मारायच्या आहे? आता कधी कधी बहीण काय करते, गाठ सुटू नये म्हणून 2 गाठ मारते, राखी सुटू नये म्हणून 2 गाठी मारत असते। तर असं न करता आपल्याला आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना 3 गाठीच मारायच्या आहे। तर 3 गाठी का मारायच्या? तर बघा, त्रिगाठींचा संबंध हा त्रिदेवांशी आहे। त्रिदेव कोण? तर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना स्मरून या 3 गाठी बांधल्या जातात। तर संपूर्ण जगाचा सांभाळ हे त्रिदेव करत असतात। म्हणून यांचा आशीर्वाद आपल्या भावावरती असावा आणि आपल्या भावाने जे पण कोणतं कार्य हाती घेतलेलं असावं त्यासाठी त्याला भरपूर आशीर्वाद आपल्यापासून मिळावे, त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावं, यासाठी आपल्याला त्रिदेवांजवळ प्रार्थना म्हणून या त्रिदेवाच्या स्मरणात आपल्याला या 3 गाठी आपल्या भावाच्या मनगटावर बांधायच्या आहे।
तर त्याचा आणखी एक तर्क असा आहे की 3 गाठीपैकी पहिली गाठ असती भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी, दुसरी गाठ असती बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ असती या भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा टिकून राहावं, त्या नात्यामध्ये प्रेम संबंध असावा, त्यांच्यामध्ये कधीही दुरावा येऊ नये आणि त्यांचं प्रेम हे वाढत जावं, यासाठी या 3 गाठी मारायच्या असतात. तर तुम्हाला कळालं असेल, पहिली गाठ म्हणजे भावाचं दीर्घ आयुष्य, दुसरी गाठ बहिणीला दीर्घ आयुष्य आणि तिसरी गाठ म्हणजे त्या दोघांच्या नात्यातला गोडवा. तर अशा प्रकारे आपल्या रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे. बघा, अतिशय सुंदर अशी माहिती होती. ही माहिती शक्यतो कुणाला माहिती नसती, म्हणून तुम्हाला जसं लोकांपर्यंत शेअर करायची आहे, जेणेकरून की या आपल्या सणवारांबद्दल या छोट्या गोष्टी सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.